आजकाल तर अन्वी हद्दच करायला लागले. अन्वी वॉशरूमलासुद्धा जाऊ देत नाही यार. रात्रीचं तर माझ्यासोबत घेऊन जावं लागतं तिला, नाहीतर रडत बसते. मग मला वाटतं सगळ्या न्यू मॉमची हीच कहाणी असेल बहुतेक. मग मी इथे तिला सेरलॅक दिलं खायला आणि ना म्हटलं चला केस वॉश केले तर आज डाय करू केसांना. आणि ना माझी डिलिव्हरीनंतर केस खूप गळत होते. आता कुठे हेअरफॉल कमी झाला. मग म्हटलं तोपर्यंत ती राहिलेली कामे करून घेऊन कपडे पडले होते ते फोल्ड करून घेतले. त्यानंतर गॅलरी घाण झाली होती तिथे पाणी मारून घेतलं. आणि ना मी मग बाहेर जायचे म्हणून स्वतःच पावडर लावून घेत होती. आई झाल्यापासून मी या सगळ्या न्यू गोष्टी एन्जॉय करते. छान वाटतं बघायला हे सगळं. त्यानंतर मला थोडं स्किन केअर करायची होती. त्यासाठी मी इथे नेचरचं ब्लीच क्रीम लावली फेसला, कारण फेस खूप डल झालं त्यामुळे. त्यानंतर मग आंघोळ केली आणि बघा फेस किती ग्लो करतोय. मग थोडं मॉइश्चरायझर लावलं, कारण ब्लीचने स्किन ड्राय व्हायला नको म्हणून. थोडं लिप बाम आणि काजळ लावलं. आणि आज खूपच गरमी होती. थंड पाण्याने आंघोळ करूनसुद्धा गरम होत होतं. त्यानंतर अन्वी इथे बाहेरून आलेली होती, तर तिला खाऊ बनवायचा होता. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.